नमस्कार, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2025 रिस्पॉन्स शीट आलेले आहे आणि याच्यापैकी खूप सारे प्रश्नांची उत्तरं काही उमेदवारांना चुकीची वाटतात। याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन कसे घेऊ शकतात, आक्षेप कसा घेऊ शकतात, कोणते पुरावे कोणते प्रूफ तुम्ही देऊ शकतात याच्याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आज सबस्क्राइब करा। तसेच ज्या महिला उमेदवारांनी दिलं असेल त्यांनी काय करा, कमेंट मध्ये तुमची शिफ्ट, डेट आणि क्वेश्चन नंबर, कोणता क्वेश्चन नंबर तुम्हाला वाटतं की तो रॉंग आलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवा। इतरही मुलं येतात, ते कमेंट करतात, त्याच्या माध्यमातून तुमच्या कमेंट मध्ये खरंच ते चुकीचं आहे का लगेच उमेदवार बघतात की हो चुकीचं आहे, आपण ऑब्जेक्शन रेज करूया। म्हणजे याच्या माध्यमातून तुमची कम्युनिटी तयार होते ऑब्जेक्शन वाली। म्हणून प्रत्येकाला जो डाऊटफुल प्रश्न वाटतोय त्यांनी शिफ्ट, डेट आणि क्वेश्चन नंबर हा नक्की लिहा। काही क्वेश्चन पोस्टही करू शकतात, काहींना कुठे प्रूफ सापडला असेल तो प्रूफही इथं जे आहे तो लागणार आहे। नोंद इथं काय करायचं, वेबसाईटवर जायचं। आता ही वेबसाईट कोणती आहे तर याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। पुढे इथं पासवर्ड टाकायचा, इथं जायचं, लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर बघा इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे इथं तुमची शीट होईल आणि तो ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथं तुमचा सिक्वेन्स नंबर, तुमचं नाव येतं, मोबाईल नंबर येतो, ईमेल आयडी येतो, ग्रुप येतो, कॅडर नेम येतं, एक्झामची डेट येते, शिफ्ट कोणती होती ती येते, क्वेश्चन आयडी येतात, इथं वेगवेगळे क्वेश्चन आयडी असतात कारण की प्रत्येक क्वेश्चनला एक आयडी असाइन केलेला असतो। लँग्वेज घ्यायची, नेचर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे नेचर ऑफ ऑब्जेक्शन मध्ये काय येतं की प्रश्न चुकीचा आहे, चुकीचा प्रश्नच बनवलेला आहे डायरेक्ट, उत्तर चुकीचे आहे, त्याच्यानंतर ऑप्शन्स चुकीचे आहेत। अशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरी जे आहेत तर ते असतात, त्याच्यापैकी तुम्ही एक कोणती तरी कॅटेगरी सिलेक्ट करायची। पुढे इथे रिमार्क प्रत्येकाने ऍड करायचा की या प्रश्नाचं उत्तर हे 3 पाहिजे होतं, तुम्ही 2 दिलेले आहे। 100 रुपये पैसे लागतील प्रत्येक प्रश्नांसाठी आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं। डॉक्युमेंट काय अपलोड करायचं, प्रूफ अपलोड करायचा। कोणते पुरावे तुम्हाला द्यावे लागतात, सगळ्यात आधी प्रश्न चुकलेला आहे का बरोबर आहे का हे तुम्हाला बघावं लागतं। सगळ्यात आधी कोणताही स्टँडर्ड रेफरन्स लागतो, विकिपीडिया चालत नाही, ऑनलाइन चालत नाही, गूगल अजिबात चालत नाही, वेबसाईट चालत नाही, पण सरकारी वेबसाईट चालतात। सरकारी वेबसाईट चालतात, सरकारी पुस्तके किंवा पीडीएफ ही चालते, प्रूफ देऊ शकता। तसेच आपली स्टेट बोर्ड जी असतात तर त्याचा रेफरन्स तुम्ही देऊ शकतात। त्याच्यानंतर NCERT याचा तुम्ही रेफरन्स देऊ शकतात, YCMOU याचे जे पुस्तक असतात त्यांचा रेफरन्स देऊ शकतात। तसेच ICDS याची वेबसाईट तुम्ही बघायची, या वेबसाईट मध्ये बघू शकतात। कायद्यांवर प्रश्न असेल तर कायद्याची जी पीडीएफ असते ज्याला म्हणतात बेअर ऍक्ट, त्या बेअर ऍक्टची पीडीएफ तुम्ही लावू शकतात, त्याच्या माध्यमातून तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे रेज करू शकतात। या गोष्टी चालत नाही मित्रांनो, ऑनलाईन वगैरे तुम्ही पाहिलं, गुगलला पाहिलं आणि दिसतं तसं नाही चालत, या गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतात। याच्यासाठीच काय करा, कमेंट मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रश्न कमेंट करा, म्हणजे काय होईल इतर मुलांना कळेल आणि कोणाला जर सोर्स सापडला तो सोर्स पण सापडेल, जे तुम्ही ऑब्जेक्शन रेज कराल आणि इतरही उमेदवारांना जी आहे ती संपूर्ण माहिती जी आहे तर मिळून जाईल। या सर्व गोष्टी लागतील। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।